चालं ट्रॉली वगैरे जोडली, फाक काढलं, चराट विराट प्रॉपर घेतले आणि टायर वगैरे झालो मस्त. सगळा पोपट झाला राव. माणसांनी धप्पा दिला. उद्याच म्हणते ट्रॅक्टर असा काहीच सावलीत लावायला लागला. पक्षी खराब नाही करू त्याच्यामुळे. तर राम राम मित्रांनो, कालच्या वाणीच आज पण तयार होईल, पण आज पण माणसं काही फोन उचली. 8:30चा टाइम द्यायले, वाजले 8:08ला 4 फोन केले त्यांना काकांनी. तर बघू आता पुढं काय होते. की धूळ पाहू शकते. 2-3 दिवसापासून हिला आरामच आहे पिकअपला. चला म्हणले ते 15-20 मिनिटात गावात येतो. तर आता बघू किती वेळ येते ते काय. चला मित्रांनो, ते आले गावात. चाललोय आता ट्रॅक्टर घेऊन. पाटाने चाललोय आता मोगावला. मोगाववरून एकलाऱ्याला. काय भेटलं आता. चपला अशा ठेवायला लागत आहे. तिकडून थोडा रस्ता खराब होता, कोटमगाव मार्गी काम चालू आहे. मग ये म्हणून मधून जाऊ. तर मधून मला मी तर कधी येईल नाही इकडे. त्यांच्याच भरोशावर चाललोय. इकडून मोगाव आणि कुठं एकलारा निघतील काय माहित नाही. आता पाटाच्या रस्त्याला पूर्ण सुकेली, काहीच नाही रे. पूर्ण जंगल आहे इधर. जंगल काय करीत त्यांनाच माहिती. काहीतरी पकडू राहिले माझ्या मते बरं काय. काहीतरी जाळ व्यवस्थित त्यांच्याकडे काहीतरी धरतील आता. चलो पुढून घुसलो इकडं. काय कळना, मोकार खराब रस्ता आलाय आता. इथं पुढं चाललोय तेच कळना. फर्स्ट टाइम आलो इकडे. चांगला रस्ता दिसतोय भाऊ पुढं. बरं होईल लाभो चांगला रस्ता. आता पाहायला काय हरकत नाही. सिमेंटच्या रस्त्याला लागले काय माहिती आता. मोगाव बाबेश्वर मध्ये आलो यार. लय अवघडातून घुसले. अरे यार खरंच लय अवघडातून आलो. इकडून एखाद्या वेळेस तिकडं पोहोचलो असतो मी एखाद्या वेळेस. तारणा नदी. बाबा पुढं मोठा अवघड रस्ता आहे रे. खराब आ गया खराब. चला रस्ता तर माहित झाला. टमाटर. हा आला बा. उस्कायला बी लागली इथं. आता आपण आहे एकलाऱ्याला. जे की म्हणजे हाऊस माझ्या मामाच्या मामाचा आहे. म्हणजे माझ्या आईच्या मामाचा, आईचा पण मामा, त्यांचा ऊस आहे. सालं त्या दिवशी डिझेल कुठंच भेटत नव्हतं. नेमकं डिझेल एकदम संपावर येईल होतं नाही का. आत्ताच जस्ट काल परवाची गोष्ट आहे. परवाच्या दिवशी काकांनी गावात एक पंप आहे आपल्या XYZ, आणि काकांनी तिथून आणलं. नेमकं 14-1 लिटर आणलं असेल नाही का एखाद्या वेळेस. तो एवढा थकाटील पंप आहे. तिथं जर तुम्ही गाडीत पेट्रोल जर टाकलं ना, टाकत राहिले तर तिथं प्लग उडून जातो गाडीचा, मोटरसायकलचा. आणि डिझेल जर टाकलं तर आज मला अनुभव आला येताना. पिकअपला एवढा प्रॉब्लेम येतो. ट्रॅक्टर MT ला सुद्धा चढायला कणत होता. मजबुरी होती आता, पुढंच भेटत नव्हतं त्याच्यामुळे घ्यायला लागलं. मी पिकअपला लय टाइम लागू राहील नाही का. मला तेवढाच अंदाज आला. मी देऊन काकांना विचारलं, त्या पंपावरून आलो होतो. मला हा असं शॉर्ट होतं नाही का. म्हणजे एवढा बदल राहतो. डिझेल एवढं डिपेंड राहतं मशीनच्या पिकअपवर, ताकदीवर. टाफे सुरू झालाय, टाफे.
इकडे यांचं चाललंय, 2 जण ऊसतोडी त्या, 2 जण मुळ्या बांधी त्या. एवढा असा आहे, एवढा नाही न्यायचा आपल्याला, तर 1.5 टन न्यायचं आहे. चला इथे टाप आहे चालू आहे, टाप आहे 30 DI ऑर्चर्ड. तो जागेच एका ब्रेकवर फिरवतो यार, तसं याला फिरतच नाही, ती एका ब्रेकवर फिरतच नाही. उभं राहायला लागत असं ब्रेकवर, तेव्हा कुठं ट्रॅक्टर थांबवतोय. त्याचा ब्रेकची काय सेटिंग करावं तेच कळत नाही राव. बाकी तिकडं चालू आहे 744 FE फायबर हुड आहे त्याला, पंजाबी. इथं अजून एखादा तास तर जाईलच आरामात. चालू इकडं बऱ्याच ट्रॅक्टर आणला पंजाबी हुड आहे. तिकडं लांब एक इकडं कुपोटा चालू आहे, त्याला पण ये पंजाबी हुड. काय काम नाही तसं, फिरस्तीवर इथं पण ऊस आहे आणि 1 नंबर फोटो हवेली असं ट्रिपवर आहे, त्याच्यामुळं काय काय माहिती. तो तिकडे आहे आपलं ट्रॅक्टर. ऊसच जास्त आहे इथं, तर हे पाय इथं पण लावायचं काम चालू आहे. तर मित्रांनो 11:20 झाले. ते बसली जेवायला, ट्रॉलीवरती करून सावलीत बसली, ट्रॉली खाली डबे वगैरे आणले होते त्यांनी. आता बसले जेवायला. आता आपण थोडं सावलीत टाइमपास करू. काका तिकडं बसली. साडे 12 वाजले ना, आत्ताशी लोडिंग चालू आहे. लोडिंग माग बघा किती आली माग. काढलाय एवढा लोड याच्यासाठी काय वाटत नाही. हा सुटलोय मित्रांनो. असे सोडून दिली लय ऊन लागत आहे काहीच्या काही. तिथून आपल्या गावापर्यंत रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं गडबड आहे. सर रस्ता व्हायला असता तर लय मजा आली असती. एवढा खराब रस्ता लागलाय, सेकंड होत चालवायला कुठं राहिला. आलं कोटमगाव.
आपलं. हा. सगळी का असाच रस्ता आहे पार गावापर्यंत आपल्या. वर्क इन प्रोग्रेस. पण आहे तारणा नदीच्या पुलावर दाखवरीत आहे आता. सगळीकडं काम चालू आहे, एक सुद्धा पूर्ण नाही होईल का काय. यांची दुपारची सुट्टी झाली वाटतं. जरी काम असलं चालू तरी आपला फुल स्पीड मध्ये कार्यक्रम चालू आहे, कारण की एकदम प्लेन आहे. ट्रॅक्टर एकदम आपटत दोपटत काहीच नाही, फुल मजेवर राहिली. सुसान आता आलोय सांदगिरीत एंटर झालोय आता. काम चालू आहे काम. ताण लय लागली गायच्या काही. तो अधून मधून खड्डे खुड्डे थोडा चढ आहे ना. चांगला चढ आहे, थोडा नाही दिसत नाही पण कॅमेऱ्यामध्ये. संपला ते पण थोडा चढ आहे. फुल मोसम लावून धरेल, फुल मोसम घेत आलोय. चाललंय आता. आवाज पहा आवाज. आपल्या गावात जेवढा खराब रस्ता आहे, पावताच येत नाही ट्रॅक्टर. आपट दोपट चालू आहे नुसती. कार्यकर्त्यांनी उतरून घेतलं, घरी जाऊन येतील आता एखाद्या वेळेस. जाऊ आपण काट्यावर आलोय आता. इथं गाजरे वाटतंय, गाजरांचं वजन चालू आहे. काय भाव काट्यावर. तुला काटा बिटा केला आता डायरेक्ट वावरात खाली करू नाही का. आपल्याला हा शॉर्टकट बरा आहे म्हणून आहे बा. परत एमटीचं करायला काटा आलो बाय. 120 भरला टोटल. सरळ घरी चाललोय बघ, कारण की लय ताण लागली गायच्या काही. एवढी ताण लागली काय माप नाही. तर मित्रांनो 5 वाजले आणि घरी थोडा वेळ आराम केला. आपण आता चाललोय चहा घेऊन त्यांना. त्यांचं ऊस ते काय म्हणतात सोलायचं काम चालू आहे. आज पुरा सोल आता जायला बसला त्यांचा. उद्या लावतील मग एखाद वेळेस नाही का. तर चला बघू किती झालं किती राहिलं. नाही येत नाही तिकडे आजच बेन चालू आपल्या ऊसामध्ये.
ऊस लावण्याचं काम चालू आहे. इथं काही लोक जेवणासाठी पण घेऊन आले तिकडे दाखव ना. डायरेक्ट कुकर घेऊन येते बा. लाईक करो फॉलो करो comment करो. सांग ना. इंस्टाग्रामला टाकतो कुठे युट्यूबला